कथा प्रेम आणि संशयाची रात्र. मी प्रियांका, वय 30 वर्षे, एक गृहिणी. माझा नवरा रोहित एका लहानशा कारखान्यात काम करतो. आम्हाला एक 7 वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव आहे अनन्या. मी दिसायला खूपच आकर्षक आहे. गोरा रंग, लांबसडीप केस, नाजूक बांधा आणि मोहक हसू. यामुळे माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. पण रोहित दिसायला साधारण, सावळ्या रंगाचा आणि त्याच्या तुलनेत आमचं जोडपं बाहेरून फारसं जमलेलं दिसत नाही. यामुळे रोहितच्या मनात माझ्याबद्दल नेहमी असुरक्षितता होती. तो मला कधीच बाहेर फिरायला घेऊन जायचा नाही, ना त्याच्या मित्रांना घरी बोलवायचा. त्याला माझ्या सौंदर्याची भीती वाटायची. कोणीतरी मला त्याच्यापासून हिसकावून घेईल अशी शंका त्याच्या मनात सतत यायची. मी त्याच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले. माझ्या आयुष्यात फक्त रोहित आणि अनन्या होते. मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे कधी पाहिलं नाही. रोहित मनाने खूप प्रामाणिक, कष्टाळू आणि प्रेमळ होता. पण त्याच्या शंकाळू स्वभावामुळे आमचं आयुष्य काहीसं मर्यादित झालं होतं. एके दिवशी मला माझ्या माहेरी एका नयनरम्य खेड्यात जायचं होतं. अनन्याला घेऊन मी माहेरी गेले. माझं माहेर एका हिरव्या निसर्गरम्य गावात आहे, जिथे शांतता आणि साधेपणा यांचा संगम आहे. मी तिथे 2 आठवडे राहणार होते. माहेरी गेल्यावर माझे नातेवाईकही आले. त्यात माझा चुलत भाऊ विक्रम होता. विक्रम 27 वर्षांचा, उंच, देखणा आणि गोड बोलणारा तरुण होता. तो गावातच राहायचा आणि त्याचं कॉलेजचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. विक्रम रोज माझ्या घरी राहायचा. तो अनन्याशी खेळायचा, माझ्याशी गप्पा मारायचा. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब आणि जवळीक होती. पण कधीकधी त्याच्या नजरेत एक विचित्र भावना दिसायची, जी मला अस्वस्थ करायची. मी ती दुर्लक्षित केली, कारण मला वाटलं की तो फक्त मैत्रीपूर्ण वागतोय. 2 आठवड्यानंतर मी रोहितला फोन केला आणि घरी यायला सांगितलं. तो माझ्या माहेरी आला. आल्यानंतर त्याने विक्रमला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर संशयाचे ढग दिसू लागले. रात्री जेवणानंतर माझ्या आईवडिलांनी रोहितला म्हणाले, "जावई, एवढ्या लांबून आलात, आज रात्री तरी थांबा, उद्या सकाळी जावा." रोहितने होकार दिला, पण त्याच्या मनात काहीतरी खटकत होतं. त्याने मला हळूच विचारलं, "हा विक्रम रोज इथे येत होता का? तू ठीक आहेस ना?" मी त्याला खात्री दिली, "होय, तो फक्त अनन्याशी खेळायला यायचा, तू काळजी करू नकोस." पण त्याच्या डोळ्यातली शंका स्पष्ट दिसत होती. त्या रात्री आम्ही सर्वजण एका मोठ्या हॉलमध्ये झोपलो. अनन्या माझ्या शेजारी होती आणि रोहित थोड्या अंतरावर. मध्यरात्री अचानक वीज गेली आणि खोलीत पूर्ण अंधार झाला. अंधारात एकदम शांतता पसरली. फक्त झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज ऐकू येत होता. मी हलकेच उठले आणि पाण्याचा ग्लास शोधायला बाहेर गेले. तेवढ्यात कोणीतरी माझा हात धरला आणि मला बाजूच्या एका छोट्या खोलीत घेऊन गेलं. अंधारात मला वाटलं तो रोहित आहे. त्याने मला भिंतीला टेकवलं आणि माझ्या गळ्यावर हलकेच चुंबन घेतलं. त्याचा हात माझ्या कमरेवरून साडीवर फिरू लागला आणि माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवून तो मला जवळ ओढू लागला. माझ्या शरीरात एक हुडहुडी भरली. बऱ्याच दिवसांनी रोहितची अशी जवळीक अनुभवत होते, त्यामुळे मला थोडं वेगळं वाटलं. मी हसत म्हणाले, "रोहित, हे काय? अनन्या शेजारी आहे, कोणीतरी पाहिलं तर?" पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याचा हात माझ्या साडीच्या काठावरून हळूहळू वर सरकत होता आणि त्याने मला अधिकच जवळ ओढलं. त्याच्या हातांनी माझ्या कमरेला पकडलं आणि माझ्या मानेवर आणि कपाळावर चुंबनांचा वर्षाव सुरू झाला. मला त्याचा उत्साह आणि तीव्रता जाणवत होती. मी त्याला म्हणाले, "रोहित, जरा हळू ना, इतके दिवस भेटलो पण इतक्या घाईने काय?" तो हसला आणि म्हणाला, "प्रियांका, तुला इतके दिवस भेटलो नाही, मला आता सहन होत नाही. तू आज खूपच सुंदर दिसत आहेस." मी लाजले आणि म्हणाले, "तुम्ही येणार म्हणून मी खास तयार झाले." पण तेवढ्यात खोलीबाहेर कोणाचा तरी आवाज आला. मी चमकले आणि साडी नीट करत उभी राहिले. अंधारात मला काहीच दिसत नव्हतं, पण रोहितचा आवाज ऐकू आला, "प्रियांका, कोण आहे तिथे?" माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पाहिलं तर माझ्यासमोर विक्रम होता, रोहित नव्हता. त्याने मला मिठीत घेतलं आणि म्हणाला, "प्रियांका, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. रोहित तुझ्यासाठी योग्य नाही. तुझ्यासारखी सुंदर मुलगी त्याच्यासोबत का आहे?" मी त्याला ढकललं आणि म्हणाली, "विक्रम, तू काय करतोयस? मी रोहितची बायको आहे. हे अनैतिक आहे." पण तो ऐकेना आणि मला पुन्हा जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याने माझ्या ओठांवर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हात माझ्या खांद्यावरून खाली सरकत होता. माझं मन घाबरलं आणि मी त्याला जोरात ढकललं. तेवढ्यात रोहितने खोलीत प्रवेश केला. त्याने विक्रमला पकडलं आणि त्याला जोरात मारलं. विक्रम घाबरून पळून गेला. रोहित रागाने माझ्याकडे वळला आणि म्हणाला, हे काय चाललं होतं? मी घाबरलेली होते, पण मी त्याला सगळं खरं सांगितलं. रोहित, मला वाटलं तू आहेस. विक्रमने माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. मी त्याला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. रोहितचा राग शांत झाला, पण त्याच्या डोळ्यात दुःख आणि असुरक्षितता दिसत होती. तो म्हणाला, प्रियंका, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मला तुझी भीती वाटते. तू इतकी सुंदर आहेस आणि मला नेहमी वाटतं की कोणीतरी तुला माझ्यापासून घेऊन जाईल. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, रोहित, मी फक्त तुझी आहे. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाही. त्या रात्री आम्ही झोपलो नाही. आम्ही दोघेही एकमेकांशी बोलत राहिलो. रोहितने मला त्याच्या मनातली भीती सांगितली आणि मी त्याला खात्री दिली की माझं प्रेम फक्त त्याच्यासाठी आहे. पण माझ्या मनात विक्रमच्या कृत्याचा राग आणि अपराधीपणा होता. मला वाटायचं की मी त्याच्याशी कमी बोललं असतं तर कदाचित ही घटना घडली नसती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अनन्याला घेऊन घरी निघालो. जाताना रोहितने माझ्या आईवडिलांना सांगितलं, आता प्रियंका लवकर माहेरी येणार नाही, तुम्हीच आमच्याकडे या. माझ्या आईवडिलांना काही समजलं नाही, पण त्यांनी होकार दिला. घरी परतल्यावर रोहित आणि मी खूप बोललो. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, प्रियंका, मला माफ कर, मला तुझ्यावर शंका घ्यायला नको होतीस. तुझ्यासारखी बायको मिळाली याचा मला अभिमान आहे. मी त्याला म्हणाले, रोहित, आपलं नातं विश्वासावर आहे. मी कधीच तुझा विश्वास तोडणार नाही. पण माझ्या मनात एक प्रश्न कायम राहिला की विक्रमला पोलिसांकडे का दिलं नाही. मला वाटतं आम्ही गावातल्या सामाजिक दबावामुळे आणि कौटुंबिक प्रतिष्ठेच्या भीतीने गप्प राहिलो. विक्रम माझा चुलत भाऊ होता आणि त्याला पोलिसांकडे दिल्यास सगळ्या गावात बदनामी झाली असती. पण मला आतून वाटायचं की त्याला शिक्षा मिळायला हवी होती. काही महिन्यानंतर मला समजलं की विक्रमने गावातल्या इतर मुलींशीही असंच अनैतिक वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मला खूप राग आला आणि मी रोहितला सांगितलं की आपण आता याबाबत काहीतरी करायला हवं. पण रोहितने मला शांत केलं आणि म्हणाला, प्रियंका, आपण आता शहरात आहोत. आपलं आयुष्य नव्याने सुरू करूया. विक्रमसारख्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळेल. आम्ही अनन्याला घेऊन शहरात स्थायिक झालो, जिथे आम्ही नव्याने सुरुवात केली. रोहित आणि माझं प्रेम आणि विश्वास अधिक दृढ झालं. नवरा बायकोचं नातं प्रेम, विश्वास आणि एकनिष्ठतेवर टिकतं. तिसऱ्या व्यक्तीला त्यात स्थान नसावं. अनैतिक वर्तनाला थारा देणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला धोका देणं आहे. प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळेच खरं सुख मिळतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या मराठी कथासंग्रहाला समर्थन द्या. अशाच नवीन आणि प्रेरणादायी कथांसाठी जोडले रहा. धन्यवाद.